गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप बदलत चाललंय आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुण्यातल्या गुरुदत्त मित्र मंडळाकडनं येणारा हा एक 3D अनुभव. आपण जर पाहू शकतोय तर मंडळाची मूर्ती जी आहे ती आता थेट 3D स्कॅनर आणि लेझर टेक्नॉलॉजी कडून एक तंत्रज्ञानाचा वापर करून मूर्ती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. मूळ मूर्तीचं 3D स्कॅनिंग होतं आणि त्यानंतर अगदी त्याची सारखी हुबेहूब मूर्ती जी आहे ती जी बनवली जाते ते याच माध्यमातून. आपण जर पाहिलं तर तंत्रज्ञानाच्या युगात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपल्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला त्याच्या मशीन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि याच तंत्रज्ञानाचा वापर गणेशोत्सवात देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मूळ जी भव्य गुरु मंडळाची मूर्ती जी आहे ती अगदी याच मशीनमधनं त्याचं जे लेझर इम्प्रिंटिंग आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि बरोबर मूळ मूर्तीच्या पुढे असलेली एक मूर्ती जी आहे ती याच लेझर टेक्नॉलॉजीकडनं बनवण्यात आलेली आहे. पुण्यात ही तंत्रज्ञानाचा वापर या मंडळाकडून पहिल्यांदा केला जातोय. आपल्यासोबत जोशी आहेत ज्यांनी खरं तर ही टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. काय नेमका वापर आहे हा आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे ती कशी वापरली जाते? बेसिकली हे 3D प्रिंटिंग आणि 3D स्कॅनिंग ह्या फील्डमध्ये पडतं. आमचं सर्व्हिसेसमध्ये आम्ही हे मॉडेल अख्खं स्कॅन करतो आणि हे स्कॅन झाल्यानंतर ह्याचा डेटा जो कलेक्ट होतो तो डेटावरनं आपण एक 3D मॉडेल बनवतो. आजकाल स्कल्पचर ह्या सेगमेंटमध्ये प्रॉब्लेम हा आहे की आहे तशी जी मूर्ती आहे, जी आपल्या मंडळाची मूर्ती, ती ॲज इट इज छोटी प्रतिकृती होत नाहीये. ते तसे कारागीर आता त्यांची कला थोडीशी हे होत चालली आहे. त्यामुळे होतं काय, डिजिटली सोल्युशन त्यांना मिळतंय आता. आणि आपले हे हायटेक वर्ल्डमधला सगळ्यात पहिला लेझर आणि IR मोडचा स्कॅनर आहे. एकदम हायटेक आहे, सध्या मार्केटमध्ये कुणाकडेच नाहीये. त्या मोडनं आपण आपल्या मूर्त्या स्कॅन होतात आणि त्याचं एक्झॅक्ट प्रतिकृती म्हणजे अगदी केसाचा धागा सुद्धा कुठेही इकडचं तिकडे होत नाही, एवढी अॅक्युरेसी त्यामध्ये असते आणि त्याचं काम आपण वापरू शकतो. बेसिकली आपण आता ही बघितली, आता आपण स्कॅन करत होतो तर हा स्कॅनर आहे, त्याच्या पुढे इथं आता IR मोडमध्ये आहे आपण आणि हे त्याचे एक्सपोजर ब्राईटनेस आहे. जेवढा जो काही आपण स्कॅनिंग करतोय तो पॉइंट क्लाउड डेटा असतो, तो क्लाउड आपला डेटा आपल्याला सगळा दिसतोय. हा स्कॅन करेल त्या दिशेला ते फीचर सगळे कलेक्ट करत जातं आणि ह्याची डिजिटल फाईल तयार होते. म्हणजे याची अॅक्युरसी किती आहे? अॅक्युरेसी 20 मायक्रॉन्स पर्यंत ह्याची अॅक्युरेसी जाते आणि त्या अॅक्युरेसीमध्ये आपलं हे काम चालतं. त्यामुळं त्याचे रिझल्ट जे आहेत ते तुम्ही बघू शकता. अगदी 3 इंचाच्या मूर्तीपासून ते अगदी 18 इंचाच्या मूर्तीपर्यंत आपण मल्टिपल त्याचे मॉडेल्स तयार केलेले आहेत. मंडळाचे अध्यक्ष महाले आहेत. कसा वाटतंय हे तंत्रज्ञानाचा वापर जो केलेला आहे याच्यातनं? खूपच चांगला एक आम्ही उपक्रम केला आणि त्याच्याबद्दल जोशींनी आम्हाला मदत केली. गेल्या अनेक वर्ष आमच्या मंडळांच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना होती की आम्हाला ह्याच सेम टू सेम म्हणजे आहे तशी हुबेहूब मूर्ती आम्हाला बारीक साईजमध्ये मिळावी आणि ती पण शाडो मातीमध्ये मिळावी. जी आपण घरगुती गणेश बसवत असतो तरी त्यांची मागणी होती. मग हे आम्हाला भेटल्यानंतर यांनी पूर्ण स्कॅनिंग केलं. पण आम्हाला त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लहान काही मुलांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला गाडीमध्ये देखील आपण जे मूर्ती ठेवतो तर बारीक 3 इंचाची पाहिजे. आता काही लोक आपले गेस्ट येतात तर त्यांना साधारण आपण म्हणतो की 8-9 इंचाची द्यावी. ती आम्ही बनवली. ती 18 इंचाची आम्ही नवीन केली आहे. यातून ह्या मशिनरीच्या माध्यमातून जेव्हा स्कॅनिंग केल्यानंतर 3 इंचापासून ते माझ्या 8 काय 10 फूट का कुठलीही मोठी मूर्ती आपण बनवू शकतो. आता आम्ही ह्या वर्षी जवळपास 50 मूर्त्या शाडो मातीच्या करतोय मुलांसाठी, म्हणजे ती आपल्या घरामध्ये बसवणार आहे. मी स्वतः देखील माझी अनेक वर्ष 50 वर्ष आम्ही जी घरात मूर्ती बसवतो पण ही मूर्ती मला तशी मिळत नव्हती, तर ह्या वर्षी देखील मी देखील हीच मूर्ती बसवणार आहे. या मूर्ती जेव्हा आपण बनवतोय बनवताना पर्यावरणाचं एक धोरण देखील आपण लक्षात घेतो. हो, नक्कीच. आमचा तो मेन पर्स्पेक्टिव्ह आहे. जेव्हा आपण हे 3D स्कॅन करतोय, आपण ह्याचं प्रोडक्शन जे करतोय ते प्लॅस्टिक मटेरियल जे आहे ते कम्प्लिटली बायोडिग्रेडेबल आहे. त्यामुळे ह्याला पर्यावरणाला काहीही कुठल्याही प्रकारचा धोका होत नाहीये आणि एक नवीन कल्पना ह्या येते ह्या मूर्तिकारामध्ये मॅन्युफॅक्चरिंग साईडला वगैरे. तर हा ह्याचा बेनिफिट आहे. आणि आपलं किती मंडळांचं आता हे पहिल्यांदा केलेलं आहे? हे पहिलंच मंडळ आहे आपण ज्याच्यामध्ये काम केलेलं आहे. ह्याच्यानंतर हे जे काम केलं आम्ही त्याची व्हिडिओ तयार केला, त्या व्हिडिओला जवळपास 5.5 लाख व्ह्यूज गेले आणि त्यानंतर जवळपास 1 ते 2 डझन गणपतींचं स्कॅनिंग, जवळपास 25-25 मूर्त्यांचं स्कॅनिंग आपण केलेलं आहे पुण्यामध्येच. तर आपण बघू शकतोय की पुण्यातल्या गणेशोत्सवासंदर्भात आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा ऐतिहासिक आणि वैभवशाली तर आपण गणेशोत्सवाला याची व्याख्या दिलेलीच आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात परंपरेला जपणारं हे मंडळ जे आहे ते यंदा
या 3D प्रिंटिंगच्या मूर्तीमुळे आणखीच जास्त त्याचं नाव होईल आणि नाव लौकिक होईल याच्यात काही शंका नाही. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.